आम्ही चाललोय आता मंदिरात काशाईच्या नैवेद्य ठेवायला. माझी बायको मस्तपैकी भजी करते वाटतं आणि आमच्या वहिनी पापड तळत आहे आणि आईने मस्तपैकी दुपारपासूनच तयारी केली होती. इकडं पुरणपोळी, इकडं सार आणि मस्तपैकी टम्म फुगलेली आमची पुरणपोळी आमच्या आईच्या हातची बनवलेली. आणि आज हे उडदाच्या डाळीचे वडे सुद्धा बनवले, कारण की नवनाथ पोथी वाचते मी, तर त्यात आज 9वा अध्याय आहे. तर 9व्या अध्यायामध्ये 9वा अध्याय वाचायच्या वेळेस त्याच्यामध्ये म्हणजे वड्यांचं महत्त्व असतं 9व्या अध्यायाला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा, कारण की आज आहे नागपंचमी आणि तसेच श्रावणी पहिला सोमवार आहे. दोन सण एकत्र, दोन म्हणजे पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आले. तर आम्ही नैवेद्य वगैरे केलेला, मस्त पुरणपोळी बनवली आज. सो चला बघूया कसा होतोय आमचा ब्लॉग, बघत राहा. तर हे बघा, इकडे मस्तपैकी आमचं पुरण आहे, नैवेद्य वगैरे झालेले, बाकीचं सगळा स्वयंपाक केलेला आहे. भात, सार, भजी वगैरे नैवेद्यपुरते काढून घेतलेले आधी. आणि आज हे उडदाच्या डाळीचे वडे सुद्धा बनवले, कारण की नवनाथ पोथी वाचते मी, तर त्यात आज 9वा अध्याय आहे. तर 9व्या अध्यायामध्ये 9वा अध्याय वाचायच्या वेळेस त्याच्यामध्ये म्हणजे वड्यांचं महत्त्व असतं. 9व्या अध्यायाला वड्याचा नैवेद्य दाखवावा लागतो, तर त्याच्यासाठी वडे पण केलेले आम्ही उडदाच्या डाळीचे आणि बाकीचं सगळं काही स्वयंपाक. आणि आता आई आणि कामिनी ताई जाणार आहेत नैवेद्य दाखवायला. कोणत्या मंदिरात आई? काशाई देवी मंदिर. हां, तिकडे चाललंय, कारण इथं काशाई देवीच्या मंदिरातच जावं लागतं, तिथं जास्त मान आहे. तिकडे गाणे वगैरे पण असतात. पूजा असते, आज प्रसाद असतो. आम्ही जर घरी असतो तर दुपारी झोपा खेळायला गेलो असतो, पण आता काय चलो. तर असं काही आहे इकडे आमचं. तर चला, इकडे मस्तपैकी नागनरसोबा पण लावलेल्या आहेत आणि बाकीची इकडे नवनाथांची आपली पूजा वगैरे. आणि त्यासोबतच आईंनी आज शिवलेलं अमृत पण वाचलं आहे, ते पण चांगलं असतं वाचलेलं. तर नैवेद्य वगैरे दाखवला होता. लायांना म्हणजे लायांचा नैवेद्य दाखवतात, नैवेद्यच दाखवता ना. लायांची माळच करता येईल मला. हां, त्याची माळ करतात. तर इकडे ना आम्ही घरच्या घरी म्हणजे आईंनी ना या ज्वारीच्या लाया बनवल्या. हे बघा, इतक्या साऱ्या ज्वारीच्या लाया बनवल्या घरच्या घरी. ते म्हणेन की मी नव्हती, नाही तर आपण सांगितलं असतं कशा बनवल्या. एकदम मस्त चालली. आणि बाकी रांगोळी वगैरे काढली होती छोटीशी, छान असते. हां, तेच ना. चला, आता मी माझ्या अध्याय वाचायचे राहिलेले, तर ते वाचून घेते. तोपर्यंत आई आणि कामिनी ताई मंदिरात जाऊन येत आहे. आम्ही चाललोय आता मंदिरात काशाईच्या नैवेद्य ठेवायला. आम्ही दोघी चाललोय, कामिनी मी आणि स्नेहल आता पारायणाला बसली. तर आमच्या घरापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरच हे काशाई देवी मातेचं मंदिर आहे. या आधीच्याही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपले आषाढ महिन्यामध्ये नैवेद्य घेऊन आम्ही गेलो होतो त्या मंदिरामध्ये. तर नागपंचमीच्या दिवशी पण खूप बायका नैवेद्य वगैरे घेऊन येतात आणि तिथे गाणे वगैरे सुद्धा चालू असतात. पण यावेळेस काही गाणी म्हणणारे लोक अजून नव्हते, तर म्युझिक सिस्टीमवरतीच गाणे लावलेले होते. आणि मंदिराला पूर्ण लायटिंग वगैरे केलेली असते. खूप छान असं मंदिरामध्ये असतं, कारण की भरपूर लोक येतात आणि सत्यनारायणची पूजा वगैरे केलेली असते. प्रसाद असतो, मस्तपैकी नैवेद्य वगैरे देतात बायका आणि तिथे मग दक्षिणा वगैरे देतात. त्याच्यानंतर मग प्रसाद वगैरे घेतात. तर असं काही असतं मंदिरामध्ये. त्यानंतर मग परत आमच्या इथेच भद्रकाली देवीचं मंदिरसुद्धा आहे, तर तिथे पण नैवेद्य वगैरे दाखवतो आम्ही प्रत्येक सणाच्या वेळेस. तर त्याही मंदिरात गेलेल्या होत्या आईन त्या, आणि तिथे पण नैवेद्य वगैरे दाखवलं. त्यानंतर मग त्या घरी आल्या. तोपर्यंत माझं इकडे वाचन चालू होतं. मी काही अध्याय सकाळी वाचते, काही अध्याय रात्री वाचते. सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून त्याच्यानंतर लगेच मी पारायण करायला बसते. तर असं चालतं की सकाळ सायंकाळ आपण वाचलं तरी चालतं. तर मग मला जितकं शक्य होईल सकाळी तितकं करते आणि बाकीचे राहिलेले रात्री वाचून घेते. तर असं काही होतं. आणि मग त्यानंतर मग घरी आल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून आरती वगैरे केली. माझी
बायको मस्तपैकी भजी करते वाटतं आणि आमच्या वहिनी पापड तळत आहे आणि आईने मस्तपैकी दुपारपासूनच तयारी केली होती. इकडं इकडं पुरणपोळी, इकडं सार आणि मस्तपैकी टम्म फुगलेली आमची पुरणपोळी आमच्या आईच्या हातची बनवलेली. आणि त्याच प्रकारे तर आई आणि कामिनी ताई दोघी जणी जाऊन मंदिरात नैवेद्य वगैरे दाखवून आल्या. त्याच्यानंतर आम्ही आता आम्हाला जेवायचं तर गरमागरम पोळ्या करतोय, भजे बनवतोय, पापड वगैरे तळतोय. त्याच्यानंतर आम्ही सगळेजण मस्त जेवण करू. या तुम्ही पण पुरणपोळी खायला. तर चला, असं काही आमचा नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवारचा दिवस असा काही होता. तर इथेच व्हिडिओची एंड करते आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.